चंद्रपुरात काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कामध्ये आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा केलाय। काँग्रेसचे नगरसेवक कुठेही जाणार नाहीत असा त्यावर प्रतिदावा करताना विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। संवाद तर सर्वांशी सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाचं कुठे अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण संवाद करतो। काँग्रेसचा कुठला गट सर? धानोरकर गट की वडेट्टीवार गट? नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे। आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे। पण कुठेतरी काँग्रेसमधल्या अंतर्गत वाटाघाटी जे सुरू आहे किंवा वाद सुरू आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, रणनीती रचली जाते? नाही, आम्ही रणनीती रचण्याचा विषय नाही। आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क केला। त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे। मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे, पुढे बघू काय होतं। असं काही नाही। सुधीर भाऊचं स्वप्न पुढे मला माहीत नाही। कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे। त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। अजिबात नाही। एकही नगरसेवक पुढे जाण्याचा प्रश्न नाही। सगळे माझ्या ताब्यात आहे। जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत, तर 10 आले कुठून तिथे? चंद्रपूरमध्ये एक पेच आहे की महानगरपालिकेचा महापौराचं बहुमत कुणाकडेच नाही आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे। त्यामुळं सर्वांचंच म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा। केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो, असा एक सूर आहे। आम्ही त्यावर काम करतो आहे। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा।